महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री जे आज आपल्यामध्ये नाही आहे आणि अत्यंत सगळ्या महाराष्ट्रावर आलेले संकट की राज्याचं नुकसान तर झालंच आहे, पण आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्ता जो दादांवर कुठेही असला तरी प्रेम करत होता, अशा कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी दादांना श्रद्धांजली द्यायसाठी आपण सगळे एकत्र झालो। या ठिकाणी आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। अमरावती शहराचे महापौर या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली या ठिकाणी आपण सगळे देत आहे। मी अत्यंत दादाचा नेहमी ऋणी राहिलेलो आहे की राजकारणामध्ये दादांनी नेहमी एक लहान भावासारखं, एक परिवारासारखं जी साथ दिली मला। 2014मध्ये नवनीत राणांना त्यांनी तिकीट दिली, अनेक प्रसंगामध्ये त्यांनी कठीण प्रसंगामध्ये साथ दिला, नेहमी खंबीरपणे उभे राहिले। तेव्हा पराभव जरी झाला तरी त्याच्यानंतर त्यांनी 2019मध्ये पाठिंबा दिला आणि पूर्ण ताकदीनं एक नेता कसा उभा राहते आणि कशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला साथ देते, ते खऱ्या अर्थात जिवंत उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या रूपामध्ये एक चांगला लोकप्रिय नेता डोळ्यांनी पाहिलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एक रोखठोक बोलणारा, मुंफट बोलणारा आणि त्या रोखठोकीमध्ये अनेकांना दादा म्हटल्यानंतर वेगळ्या दादांची भीती वेगळी असते, पण या दादाची आदरानं भीती होती, सन्मानानं भीती राहत होती की दादांचा एखादा शब्द जर बोलले तर त्यांचा किती आदर मनामध्ये असते, किती धाक असते। ती आदराची भीती नेहमी दादांच्या माध्यमातून नेहमी आढळत होती आणि त्यांचा सन्मान नेहमी प्रत्येक अधिकारी असो, मंत्रालयातला या कुठला राजकीय नेता असो, दादांच्या प्रत्येक वक्तव्याचं कोणीही थोड्या वेळ जरी आपल्याला वाईट वाटत असेल पण तो नेहमी आदराने सन्मानानं आपण स्वीकारत होतो। आणि सकाळी 6 वाजता उठणारा नेता, 6:30 वाजता कामाला लागणारा नेता, म्हणजे अनेकदा मला आठवते की मी जर वेळ मागितली तर सकाळी ते 7 वाजताची वेळ देतात, कधी 8 वाजता देतात। आणि एवढ्या शिस्तीचा आणि एवढा अभ्यासू नेता, मला तर वाटते की आपल्या कामाप्रती एवढं प्रामाणिक आणि सकाळी उठून कामाला लागणे, प्रत्येकाच्या फोनचा जबाब देणे, एखाद्याचा फोन जर आला त्याला पलटून फोन करणे, एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये एवढ्या जमिनीवरचा नेता आज जो आपल्यामधून हरवून गेलेला आहे, हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुःख खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला झालेलं आहे। महाराष्ट्राचं मोठं संकट आहे की आज ज्या पद्धतीनं त्यांनी एरिगेशनच्या माध्यमातून असो, फायनान्सच्या माध्यमातून, फायनान्समध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब तरी सांगत होते की माझ्या खांद्यावरचा 50% भार जो आहे तो अजितदादा उचलत होते। आणि अजितदादा जेव्हा वित्त विभागामध्ये जेव्हा बजेट सादर करायची वेळ आली तर 2 महिने अजूनपासून त्यांची तयारी चालू होत होती। प्रत्येक विभागाच्या एका विभागाची माहिती घेणे, कोणत्या विभागाला कसा न्याय दिला पाहिजे त्याचं पूर्ण तयार करणे आणि त्या पद्धतीनं त्या बजेटची तयारी करून आपला बजेट सादर करणे, आज खऱ्या अर्थानं पूर्ण ही मोठी जबाबदारी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बोलून दाखवतात की माझ्या खांद्यावरचा अर्धा भार कमी करणारा एक माझा मित्र, माझा भाऊ, माझा एक सोबती माझ्यामधून निघून गेलेला आहे। म्हणजे राज्याच्या जनतेचं नुकसान तर झालंच आहे, पण राज्याला पुढे नेण्यासाठी एक मोठा मजबूत साथ जो या राज्याला नेहमी साथ देणारा, वित्त विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला न्याय देणारा, प्रत्येक राजकीय नेत्यांना न्याय देणारा, कार्यकर्त्यांना न्याय देणारा एक चांगला लोकप्रिय नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे। हे सगळ्यांवर आलेलं संकट हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना एक नेहमी आपल्या जीवनामध्ये की अशा अचानक जी घटना झाली, घटनेमध्ये जी आपण पाहिलं सकाळी उठल्यानंतर की अशा प्रकारे अजितदादाचं प्लेनमध्ये अपघातीमध्ये मृत्यू झाला, ते कोणाला विश्वास येत नव्हता। ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं की TV पाहत आहे की आपल्याला काही स्वप्न येत आहे, अशा प्रकारचा एक भास होता। कुणाला असं त्याच्याबद्दल वाटत नव्हतं आणि अशा दुर्घटनेमध्ये मला असं वाटतं की अजितदादा जाणं हे सगळ्या राजकीय व्यक्तींसाठी एक मोठा धक्का आहे
आणि या धक्क्यामधून अनेकांना शिकण्यासारखं आहे की मला असं वाटतं की सर्वपक्षीय आपण या ठिकाणी सभा घेतली, सर्व पक्षीय इथं उपस्थित आहे, पण राजकारणाच्या पलीकडे सुद्धा संबंध असतात. राजकारणाच्या पलीकडे सुद्धा माणसाने विचार केला पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये अंत काय, की एखाद्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट आली तो कुठं खतम होऊन जाईल, कुठं त्याचा शेवट होऊन जाईल. आणि आपल्या मनामध्ये आपण नेहमी कधी कधी द्वेष ठेवतो, एखादा तिरस करतो, एखादा काही करतो. ते न करता एक अजितदादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर एक त्या व्यक्तीचं जाणं हे आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला अनेक गोष्टी सांगतात की जीवनामध्ये सगळ्यांशी मिळून सांभाळून सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. अचानक माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या हाती काही राहत नाही. म्हणून दादांनी आज ह्या दादांच्या घटनेमुळं अनेक महाराष्ट्राला मोठे मोठे वेगळ्या प्रकारचा संदेशसुद्धा गेलेला आहे. म्हणून दादासारखा नेता हा नेहमी आमच्या हृदयात राहील. हा जमिनीवरचा नेता होता, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला मजबूत करणारा नेता होता. हा नेहमी आमच्या परिवारामध्ये माझ्या युवासेना पार्टीच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मी भावपूर्वक त्यांना श्रद्धांजली देतो, नमन करतो, वंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.